Jai Hind everyone. I am Amrut Kumbhoje and recently I have got recommended for Indian Army from 20 SSB board Bhopal. तर हा जो इव्हेंट आहे ना तो मी कधीच विसरणार नाही. मागच्या वर्षी ठीक बरोबर 1 वर्ष अगोदर मला डेट सुद्धा लक्षात आहे 13 मार्च 2025. त्यावेळी सेम इव्हेंट होता, फेलिसिटेशन इव्हेंट. तेजस सर, विकास सर इथंच बसले होते, सगळे फॅकल्टी प्लस रिकमेंडेड कॅडेट्स असेच बसले होते आणि मी माझ्या पॅरेंट्ससोबत मागं तिथं बसलो होतो. आणि हा इव्हेंट आम्हाला एवढा आवडला होता, एवढा मी मोटिवेशन इथून घेतलं होतं ना. मी ऋग्वेद आणि मयंक हॉस्टेलला गेलो आणि रूममध्ये जवळपास 2 तास आम्ही फक्त हेच बोलत होतो की इव्हेंट हा किती चांगला होता, रेकमेंडेड कॅडेट्सचं किती चांगलं वाटलं असेल, त्यांच्या पॅरेंट्सचं किती चांगलं वाटलं असेल. आम्ही नुसतं एवढं 2 तास बोलत होतो. आणि तेव्हा आम्ही मॅनिफेस्ट केलं होतं की काय पण होते बरोबर 1 वर्षानंतर आपण इथं बसू ॲज अ रेकमेंडेड कॅडेट. अँड येस, वी आर हिअर ॲज अ रेकमेंडेड कॅडेट, ऑल 3 ऑफ अस. आम्ही एकत्र मॅनिफेस्ट केलं होतं अँड वी आर हिअर ॲज अ रेकमेंडेड कॅडेट. तर डेफिनेटली दिस जर्नी वॉज नॉट इझी दो. इट वॉज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स, सॅक्रिफायसेस अँड हार्डवर्क जे आम्ही एकत्र केलेले आहे. आणि तेजस सरांनी गॅरंटी घेतली होती, मला अजूनसुद्धा आठवते. सगळ्या पॅरेंट्सला सांगितले होते की नेक्स्ट इयर सगळ्यात जास्त मॅव्हरिक्स या स्टेजवर असणार आणि आज सगळ्यात जास्त 5 जण मॅव्हरिक्सच या स्टेजवर आहे. तर मग डेफिनेटली आय रिअली थँक गाडगे सर फॉर हिज मेंटरशिप अँड ऑल. आणि त्यानंतर SSB बद्दल जर सांगायचं म्हटलं तर माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता SSBचा. म्हणजे मला 1 दिवसासाठी तेजस सर बनवलं होतं. आय मीन म्हणजे मला म्हणले होते की यू आर द डायरेक्टर ऑफ यशोदेश अकॅडमी फॉर 1 डे, टेल मी 3 चेंजेस यू वुड डू इन द अकॅडमी. असे 3 गोष्टी सांग जे तू अकॅडमीमध्ये बदल करशील. तर मग मी SSB इज ऑल अबाउट नॅचरल, स्पॉन्टेनियस अँड नॉर्मल. तुम्हाला नुसतं जे तुम्ही आहे तेच नुसतं दाखवायचं असते, बाकी असं काही वेगळी काही गोष्ट नाही आहे त्यामध्ये. तुम्ही जसं आहे तेच दाखवायचं असते. इवन त्यामध्ये अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन होता, तरी पण मला जे वाटलं मी ते सांगितलं, 3 गोष्टी सांगितले अँड आय गॉट रेकमेंडेड. तर SSB हे पूर्ण नॉर्मल पर्सनॅलिटीवर बेस्ड आहे. आणि त्यानंतर ज्युनियर्सला तर तुम्हाला माहिती सुद्धा सांगतो, प्रत्येक कॅम्पसमध्ये सगळ्या रेकमेंडेड कॅडेटचा 5 तास, ज्यामध्ये तेजस सर प्लस गाडगे सर आम्ही सगळे बसलो होतो आणि 5 तास आम्ही त्यांचं सेमिनार घेतलं होतं. त्यामध्ये आम्ही जी गोष्टी केल्या ते सुद्धा सांगितलं, आमचे मिस्टेक्स सुद्धा सांगितले होते आणि प्लस प्रिपरेशन कसं करायचं ते सुद्धा सांगितलं होतं. तर मग ज्युनियरसाठी 3च गोष्टी आहेत. आज अगेन आय विल रिपीट इट. द फर्स्ट इज एन्व्हायरमेंट. तुमची संगत चांगली ठेवा, म्हणजे सराउंड युअर सेल्फ विथ बिल्डर्स नॉट युअर डिस्ट्रॉयर्स असं म्हणलं जाते. म्हणून एन्व्हायरमेंट चांगलं ठेवा. सेकंड इज प्लॅनिंग. आम्ही एक गोष्ट, कोणती बुक सॉल्व्ह करणार आहे, किती क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे, कधी करणार आहे, किती वेळ करणार आहे, हे सगळं आमचं 1 महिन्यात अगोदरच प्लॅन असायचं. सो प्लॅन वेल, प्लॅनिंग चांगलं करा, एक्झिक्यूट झालं तर यू विल बी द बेस्ट. अँड थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द ग्रीट, ज्याला हिंदीमध्ये जिद्द म्हणतात. तुमचे स्वतःचं मोटिवेशन प्लस ग्रीट शुड ऑलवेज बी ऑन द टॉप, पीकवर पाहिजे, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत कुठलीही गोष्ट सोडायची नाही. लास्टली पॅरेंट्ससाठी मी एकच गोष्ट सांगतो जी मी नोटीस केल्या माझ्या कोर्समेटकडून, की प्लीज पॅरेंट्स, तुम्हाला जेवढं कमी इंटरफिरन्स करता येईल ना तेवढं कमी इंटरफिरन्स करा. लिटरली मी सांगतो, माझ्या पॅरेंट्सला म्हणजे SSB बद्दल मी 20 दिवस आधी सांगितलं होतं की SSB नेमकं काय असते, की मी SSB अशी आहे, मी इथं चाललो आहे. तर मग थोडं सुद्धा इंटरफिरन्स नव्हता मला, कारण जर तुम्ही इंटरफेअर केला तर मग ज्या पण एरियाजमध्ये तुमचा मुलगा एक्सप्लोर करणार आहे ना ते एक्सप्लोर करता येणार नाही. तो विचार करणार, त्याला जे करायचं आहे ते करू देत, इंटरफेअर करू नका. जस्ट बिलीव्ह दॅट युअर वॉर्ड इज इन द बेस्ट इन्स्टिट्यूट, बिलीव्ह इन द फॅकल्टी अँड ऑल. आणि इंटरफेअर कमी करा, जेवढं कमी करता येईल तेवढंच तुमचा मुलगा जास्त अपलिफ्ट होणार आहे. तुम्हाला आज आल्यावर सुद्धा कळालं असेल की तुमच्या मुलामध्ये किती बदल आहे. त्याची बोलण्याची पद्धत, त्याची चालण्याची पद्धत, त्याची वागण्याची पद्धत खूप बदल असणार आहे. आणि आत्ता तर फक्त 7 का 8 महिने झाले, अजून खूप आहे. तर मग पॅरेंट्ससाठी फक्त एवढंच सांगतो. ओके, येस, जय हिंद.